नमस्कार. आपल्या मराठीत एक म्हण आहे, हरिदासाची कथा मूळ पदावर येते. आता ही मूळ पदावर येणारी कथा आमचंही असंच झालंय. म्हणजे आम्हीही आमच्या मूळ पदावर नेहमी नेहमी येत राहतो. अनेकांच्यासाठी मी या मूळ पदावर का येतो या संबंधीचा आक्षेप आहे. म्हणजे तुम्हाला शरद पवारांच्या शिवाय दुसरं कोणी सापडत नाही का असं लोक म्हणतात. खरंय, म्हणजे मलाही ते जाणवत आहे की शरद पवारांच्या वरती मी खूपच बोलतोय, जाणवतोय. पण एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणाचं अभिन्न अंग शरदचंद्रजी पवार आहेत. अभिन्न अंग आहेत. म्हणजे साहेबांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची कथा सांगताच येत नाही. हिंदू धर्मग्रंथाचा प्रारंभ जसा काही शब्दांनी वाक्यांनी होतो ना, तसा शरद पवारांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण सांगता येत नाही. अर्थात पवारांचा उल्लेख, पवार साहेबांचा उल्लेख लोक आपापल्या परीनं करतात. म्हणजे कोणाला शरद पवार महाराष्ट्राचं दैवत वाटतात, कोणाला शरद पवार साहेब वाटतात, शरद पवार आदरणीय वाटतात, कोणाला शरद पवार एवढे प्रभावशाली वाटत नाही, कोणाला शरद पवार पावसात भिजलेला सह्याद्री वाटतात, तर कोणाला शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण भिजत घोंगडं ठेवणारे नेते वाटतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समजुती आहेत. किसी ने कुछ कहा हो, किसी ने कुछ कहा हो, लेकिन ये बात कभी नहीं होती कि किसी ने कुछ न कहा हो. पवारांच्या विषयात हे वाक्य लागू पडतं. कोण काही म्हणू शकतं, कोणी वाईट म्हणू शकतं, कोणी चांगलं म्हणू शकतं, पण कोणी नाहीच म्हणलं असं अजिबात होत नाही. आताही मला हरिदासाची कथा मूळ पदावर आणावी लागते. पवारांच्या विषयी बोलावं लागतंय, कारण पवारांचा राष्ट्रीय दर्जा आता गेलेला आहे. आता पवार महाराष्ट्रवादी झालेले आहेत. काही लोकांना यातही विनोद सुचतो. ते म्हणतात पवार आता पश्चिम महाराष्ट्रवादी उरलेले आहेत. काही काही इतके उडान टप्पू आहेत ना, त्यांना तर बिचाऱ्यांना पवार 3.5 जिल्ह्याचे नेते वाटतात. अर्थात तो त्यांच्यासाठी कुठला शब्द वापरतात तो मी इथे वापरणार नाहीये, कारण तसं वापरणं मला बरं वाटत नाही. म्हणजे माझं वय आणि ज्यांचं राजकारण सारखं आहे. आणि संजय राऊत म्हणालेत शरद पवार समजायला कितीतरी जन्म जावे लागतील, आपले अजून गेले नाहीत, त्यामुळे ते समजलेच नाहीत. त्यामुळं हे बोलून, त्यांच्याविषयी जाणून घेऊन, जाणलेलं तुमच्या समोर मांडून, म्हणजे जाणता राजाविषयी जाणून घ्यायचं, जाणलेलं तुमच्या समोर मांडायचं आणि ते जाणलेलं किती योग्य आहे की नाही हे तुमच्याकडून कळून घ्यायचं, म्हणजे पवार समजून घेण्याची प्रक्रिया करायची, हा माझा प्रयत्न आहे. पवार राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्रवादी झाले, राष्ट्रीयचे राज्यस्तरावरचे झाले, प्रादेशिक पक्षाचे नेते झाले. देशाच्या निवडणूक आयोगानं चुनाव आयोगाने निवडणूक आयोगानं निर्णय दिला आणि सांगितलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रादेशिक आहे. एकट्या राष्ट्रवादी सोबत हे केलंय असं अजिबात नाही. हे घडलंय ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेस या पक्षासोबत सुद्धा. त्यांनीही आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेला आहे. आता हा दर्जा गमावणं म्हणजे काय असतं याचा साधारणतः अंदाज सगळ्यांना आहे. म्हणजे तुमची राष्ट्रीय स्तरावरची मतदारांच्या मधून मिळणारी मान्यता आता तुम्हाला मिळत नाहीये. काही वर्ष लोक तुमच्या मागे नसतानाही तुम्हाला राष्ट्रीय दर्जा ठेवला, सुधराल म्हणजे कामगिरी सुधारेल या अपेक्षेनं, पण ती सुधारली नाही. मग निवडणूक आयोग अशा कामगिरी न सुधारलेल्या पक्षांना प्रादेशिक स्तरावर आणून ठेवतं, कारण इथे तुमची कामगिरी अजून बरी आहे. म्हणजे भलेही 100च्या आसपास आमदार निवडून न येवोत, भलेही 2 आकडी खासदार न मिळवत, पण काहीतरी होत आहे, काहीतरी मिळतंय, तुमचं अस्तित्व आहे म्हणून प्रादेशिक. गोव्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली अवस्था आपण बघितलेली आहे. गुजरातच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली अवस्था आपण बघितलेली आहे.
बाकी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काही करायलाच जात नाही आणि दूर तिकडे लांब कुठेतरी नागालँडमध्ये का कुठल्या राज्यात त्या पूर्वांचलातल्या राष्ट्रवादीला काही जागा मिळाल्या आणि सगळेच भाजपच्या सोबत सरकारमध्ये निघून गेले. आता पवारांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा उरला नाही याचा अर्थ भारताच्या मतदारांनी पवारांना त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष म्हणून नाकारलेलं आहे, हे स्पष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा निर्माण करू पाहणारे शरद पवार म्हणजे एक आघाडी उभी करायची, भाजपच्या विरोधात बळ उभं करायचं, सगळ्याच पक्षांना एकत्रित करायचं, असलं काही घेऊन निघालेले पवार आता या सगळ्या प्रकारामध्ये अपयशी ठरले आहेत, कारण त्यांच्याच पक्षाला राष्ट्रस्तरावरची मान्यता उरलेली नाहीये. मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतोय, म्हणून हरिदासाची कथा मूळ पदावर म्हणालो मी. अहो, लहान लहान लेकरं, माझ्यासारखी पवारांच्या समोर लेकरच, म्हणजे मी आधीच म्हणालोय माझं वय आणि पवारांची राजकीय कारकीर्द कितीतरी मोठी आहे. 5 दशकांची पवारांची कारकीर्द असेल, माझ्या आयुष्याची 5 दशकं अजून पूर्ण झालेली नाही आहेत. जे त्यांच्या कारकिर्दीपेक्षा माझं वय कमी आहे, अशी माझ्या वयापेक्षा कमी असलेली पोरं राजकारणामध्ये पायऱ्या चढत वर चालली आहेत. म्हणजे पवारांच्या सारखं त्यांना अजून कोणाचा आधार घ्यावा लागत नाही. आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री आपापल्या बळावर आपल्या पक्षाचं राज्य बनवतो. त्या ममता बॅनर्जी ज्यांचा राष्ट्रीय दर्जा गेलाय त्यांनी आपल्या बळावर 4दा सरकार आणलंय. अशी कितीतरी आहेत, 30 नावं किद्दा सांगू. पवार साहेब आपल्यानंतर आलेलं केजरीवालचं पक्ष लेकरू राष्ट्रीय स्तरावरती जाऊन पोचलं. त्याच्यानंतर TRSची BRS झाली, ते राष्ट्रीय स्तरावरती गेलं. आता कदाचित AIMIMचा पक्ष सुद्धा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होईल, कारण त्यांना उत्तर प्रदेशात चांगली मतं मिळाली, बिहारात चांगली मतं मिळाली, महाराष्ट्रात चांगली मतं मिळाली, तेलंगणात चांगली मतं मिळाली, मिळत आहेत. तुमच्या नंतर आलेले माणसं, तुमच्या नंतर आलेले पक्ष राज्य स्तरावरच्या पक्षावरून राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षावर जात आहेत आणि तुम्ही मात्र माग 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 येऊ लागलेले आहात. राष्ट्रीय स्तरावरून पुन्हा प्रादेशिक पक्षाकडे आलेले आहात. देव न करो की आता राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रवादी झालेली आहे, आता ती पश्चिम महाराष्ट्रवादी न हो, एवढीच प्रार्थना करण्याशिवाय आपल्या हातामध्ये तरी काय आहे. शरद पवारांच्या पक्षाची ही स्थिती बघवत नाही, म्हणूनच ते आपल्या समोर मांडायला आलो. नमस्कार.